सकाळी लवकर सगळं आवरून की नाही मी नरसोनाकडे आलो आणि त्याच्यासोबतच की नाही आपल्या गणपती बाप्पाला आणायला पण गावाकडे निघालो. मग इथे गावात आल्यावर ना की नाही आम्ही सगळ्या दुकानात बघितलो पण आम्हाला एक पण मूर्ती सापडली नाही, कारण ज्या त्या मूर्त्या उरल्या होत्या की नाही त्या सगळ्या बुकिंगच होत्या. मग आता कसं करायचं म्हणत की नाही पहिल्यांदा तर डेकोरेशनचं सामान तर घ्यायचं म्हणलं. लय काय नाही, फक्त लाइटिंग मला तेवढं राहिलेली तीच घेतलेलं. आणि आता राहिला विषय म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आणायसाठी की नाही नरसोनालाच गाडीत अर्गाला पाठवलेलं, कारण मी की नाही इथे घरापाशी विटा आल्या असल्यामुळे इकडे आलतो. त्यामुळे या विटा उतरायच्या नादात की नाही जाऊ शकलो नाही. नंतर मग आपल्या सगळ्या विटातीन उतरून झाल्यावर ना की नाही मी आणि गावाकडे निघालो, कारण की अजून की नाही आमच्या मंडळाची मूर्ती पण आणली नव्हती. त्यामुळे आता तीच मूर्ती आणण्यासाठी की नाही आम्ही या टेम्पोतनं मग सुळ निघालो. जाताना आम्हाला वरला काळा कागद असलो विटपेट आलता की किती काय केलं तरी पण की नाही आवाज काही कमीच होऊन झालता. तसंच कसं मग पहिल्यांदा पेट्रोल पंपावर आलं आणि मग पहिल्यांदा की नाही कागद खाली काढून टाकला. आता मग नंतर आम्ही जिथं मूर्ती आणण्यासाठी आलतो की नाही तिथं तर नुसता गर्दी झालती, कारण सगळेजण आपापल्या मंडळाची की नाही मूर्ती नेण्यासाठी आलती. आता मग तुम्हाला ही जी मूर्ती दिसते की नाही ती आमच्या मंडळाची आहे. पहिल्यांदा मग आरती पण केली आणि नारळ पण फोडला. नंतर मग आपल्याला ओळखणारी दादा पण भेटली, त्यांच्यासोबत तीन भेटून की नाही आता वेळ आलती आपल्या गणपती बाप्पाला मंडळाकडे न्यायची. मूर्तीला असं सगळ्यांनी उचलून की नाही हळू टेम्पोत ठेवलं आणि मग तिथं आम्ही सरळ की नाही आमच्या मंडळापाशी झालं. मंडळातले सगळं डेकोरेशन तर होतं की नाही ते सगळं कालच झालेलं. बाकी मग आज आता अशी स्वस्तिक तीन काढून की नाही पहिल्यांदा नजर काढली आणि मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून की नाही गणपती बाप्पाचं आगमन सोहळा पूर्ण केला. जाताना मग तुम्ही पण की नाही कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायचं विसरू नका. चला तर मग आता भेटूया आपण एका असंच नवीन ब्लॉग मध्ये.